ते आमच्यासमोर आले पाहिजे. आमच्या काय चुका झाल्या ते आम्हाला कळले पाहिजे. तुम्ही घेऊन आलेल्या निरोपाने आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही, असा स्पष्ट इशारा पद्मभूषण पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर यांचे नाव न घेता देवस्थानचे पदाधिकारी संतोष खैरे यांनी त्यांना दिला. तमाशा कलावंतांना सर्व ज्या ज्या सुविधा हव्या असतात त्या देत असताना गाव म्हणून कुठे कमी पडलो नाही, देवस्थान म्हणून कुठे कमी पडलो नाही. आम्ही गावकऱ्यांनी येथून जा म्हटलं नाही, कोणालाही येऊ नको असंही म्हटलं नाही. परंतु कोणी गावाची बदनामी करत असेल, अशा चुकीच्या गोष्टी करून कोणाला हाकलून लावलं का, कोणाला येऊ नको म्हटलं का, असा प्रश्न तमाशा फडमालकांना विचारून कोणाच्या निरोपानं नको, तुम्हाला आम्हाला काय विचारायचं ते समोरून विचारा, आमच्या त्या निरोपानं नको, आम्हाला समक्ष विचारा, आम्हालाही आमच्या काय चुका झाल्या कळू द्या, असेही ते म्हणाले. लवकर सुरू होणाऱ्या यात्रा जत्रांच्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे दरवर्षी तमाशा फडमालकांच्या रावट्या लावल्या जातात व त्यानंतर वेगवेगळ्या भागातील गाव पुढारी, यात्रा कमिटी, कार्यकर्ते येऊन येथे तमाशा ठरवितात. यंदा नारायणगाव येथे दारूवाला मैदानावर या तमाशांच्या रावट्या लावल्या जाणार आहे. रावट्यांचं भूमिपूजन उद्घाटन समारंभ आज नारायणगाव येथे संपन्न झाला. आजपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे तमाशे फडमालक येथे येऊन विना मोबदला आपल्या तमाशा रावट्या येथे लावणार आहेत. यावेळी विद्यमान उपसरपंच बाबू पाटे, मुक्ताई काळोबा देवस्थानचे पदाधिकारी संतोष खैरे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे, डी.के. भुजबळ, माजी सरपंच अशोक पाटे, अजित वाजगे, विजय विटे, बाळा वावळ, तमाशा फडमालक पप्पू मुळे, मोहित नारायणगावकर, किरणकुमार ढवळपुरीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आमचं देवस्थान असेल किंवा ग्रामपंचायत असेल, जे काही सुविधा आपल्याला द्यायच्या असतात त्या प्रामाणिकपणे या ठिकाणी मदत करण्याचं काम या ठिकाणी करत असतं. ज्या काय अडचणी असतील त्या ठिकाणी, एवढंच नाही तर तुमची आपसापसातली भांडणं असतील ते सुद्धा ग्रामस्थ या ठिकाणी सोडवण्याचं काम करतात. पण माझं म्हणणं आहे, भांडणं भिंड काही करू नका. सर्वांना रावठ्याला हीच मला जागा पाहिजे, तीच मला जागा पाहिजे, हे काही करू नका. जी काय आता जागा आहे मला वाटतं भरपूर आहे, सगळ्यांना जागा त्या ठिकाणी होईल. थोडंसं रस्त्याला मागच्या वेळेस तुम्ही जी अडचण केली ते करू नका, थोडीशी जागा पाठीमागं हे करून घ्या. नक्कीच आपल्या जे काही समस्या असतील, अडचणी असतील, त्यामध्ये ग्रामपंचायत सगळं तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम करते, देवस्थान त्या ठिकाणी करण्याचं काम करते. कुठली अडचण आपल्याला या ठिकाणी येऊन देत नाही. आणि महाराष्ट्रातून ह्या ठिकाणी ज्यावेळेस तमाशे किंवा आपल्या बुकिंग करायला लोक येतात त्यांनासुद्धा सुखसुविधा देण्याचं काम आपण मंडळी त्या ठिकाणी करत असतात. माझी एवढीच म्हणते, गाव म्हणून गाव कुठेही कमी पडत नाही, देवस्थान म्हणून देवस्थान कुठेही त्या ठिकाणी कमी पडत नाही. आपल्याला ज्या ज्या सुविधा आहे, परंतु आता मला जो पप्पूमुळे सांगत होता, आम्ही गावकऱ्यांनी कोणाला यातून जा म्हटलं नाही, काही येऊ नको म्हटलं नाही, परंतु कोणी गावाची बदनामी करून जर परत असं चुकीच्या पद्धतीने, तर गावाने कोणाला येथून कोणाला आकलून लावलं गावाने कधी, कोणाला कधी हे केलं का? मग ह्या सर्व गोष्टी होत असताना आपण कुठंतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज तू माझ्याकडे निरोप घेऊन आला आहे, तो निरोप आम्ही ग्रामस्थ म्हणून त्या ठिकाणी त्याचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ, परंतु ते आमच्या समोर आले पाहिजेत. याच्या त्याच्या निरोपाने आम्ही ते ॲक्सेप्ट करणार नाही. जे काय आमच्या काय चुका झाल्या तर आम्ही 10 वेळा त्यांची माफी मागू ना, पण ते आमच्या काय चुका झाल्या हे आम्हाला कळलं पाहिजे ना, बरोबर आहे ना डेके? आणि म्हणून आम्ही एकाही कलावंताला, कारण आम्हाला माहिती आहे ह्या नारायणगावचं नाव तुम्ही मंडळींनी मोठं केले, हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि विसरणार नाही. परंतु आपणही त्याला खऱ्या अर्थानं हे केलं पाहिजे. आमचंही नाव कुठंतरी कमी नाही, तुमच्या माध्यमातून कमी नाही झालं पाहिजे. आपल्याला त्यांना पद्मश्री मिळाला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो. काय एक जरी आहे पण आपल्यातला एक कलावंत आहे, त्याला तो पद्मश्री मिळाला आहे. हे गावच्या वतीनं, आपल्या सर्व मंडळीच्या वतीनं ह्या ठिकाणी अभिनंदन करत असताना, खरं तर ह्या वर्षीचा सीझन आपल्याला खऱ्या अर्थानं चांगला हो, आई मुक्ताईच्या आशीर्वादानं कुठलाही तुम्हाला चांगलीच चांगलं. कारण शेवटी आपण काही सिजनेबल निघतात, काही हे देतात, त्यांना ह्या ठिकाणी चांगलं सगळ्यांनी, मला वाटतं पप्प्या, सगळ्यांनी वाटून खायला शिका थोडं थोडं.
हां बरोबर नाही तर काय करता सगळं तुम्ही बारकाल्या पडमार्काला त्या ठिकाणी सांभाळून घेत जा. नक्कीच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये होत असणार ही मोठी यात्रा मुक्ताईची, ती यात्रा खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने किंवा दारूवाले मंडळी जे दारूच्या शोरूचे दारू काम करतात यांच्या माध्यमातून उंचीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थाने या मंडळीने केले. खऱ्या अर्थानं जागेच्या अडचणी होत्या. आता हे दारूवाला मैदान म्हणजे त्या मंडळीचं सुद्धा हे असतं, तसं शेलोत परिवाराचं सुद्धा योगदान या ठिकाणी आहे. आपल्याला बाबा आपण म्हणतो, परंतु आपल्याला हा कायमचा प्रश्न सोडून, परंतु जे कोणी फळमालक सोडून मॅनेजर म्हणून जर दुसरी काही भाषा करत असेल तर ते आम्हाला आत्ताच सांगा, आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल. कारण आम्ही इकडं जाऊ आम्ही तिकडं जाऊ एवढे दिवस आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळले आणि चुकीचं कोणी वर्तन माझं वागू नये. आई मुक्ताईच्या आशीर्वादानं सगळ्यांना चांगलं या ठिकाणी यश लाभो हीच खऱ्या अर्थानं मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला या ठिकाणी तुम्ही आलात, सर्वांनी संघामध्ये एकत्र राहून चांगलं ह्या ठिकाणी काम करावं एवढ्याच. आणि जे जे काही ग्रामस्थांकडून यात्रा कमिटीकडून देवस्थानकडून किंवा ग्रामपंचायतकडून जे काही समस्या तुम्हाला अडचणी येतील त्या नक्की आमच्यापर्यंत सांगा, त्या सोडवण्यात आम्ही कुठेही कमी पडत नाही.